जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. काय आपलं नाव? अक्षय प्रमोद कुलकर्णी. अरे वा, किती वर्ष झालं ती सेवा करताय समर्थांची? सेवा करायला मला 3 ते 4 वर्ष आले. 4 वर्षापूर्वी काय होता तुम्ही? पॅरेलाइज झालेला होता. बरं, कुणाचं औषध घेत होता? मी मुंबईमध्ये पहिले घ्यायला जाऊन आलो, पण बोलणं होत नव्हतं. त्याच्याकरता ह्या गोष्टी माझ्याकडनं झालेल्या आहेत. मग आता रामदास स्वामींकडे आल्यानंतर तुम्हाला ऊर्जा मिळाली आणि पॅरालिसिस पूर्ण बरा झाला तुमचा? पूर्ण बरा झाला, पण बोलणं होत नव्हतं. आणि मग त्याच्याकरता ह्या गोष्टी माझ्याकडनं घडल्या होत्या. या ठिकाणी आल्यानंतर माझ्याकडनं समर्थ रामदासांनी माझ्याकडनं घडलं. योगेश भावांनी मला सांगितलं होतं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी माझ्याकडनं घडल्या आहेत. तुम्ही आता सगळे मंत्र म्हणता, बरेचसे तुमचे मंत्र पाठ आहेत. आणखी आत्ता मी बघतोय, जेव्हा येईल तेव्हा तुम्ही समर्थ रामदास स्वामींचे सगळे श्लोक चांगले म्हणताय. आणि एवढे श्लोक पाठांतर केव्हा झालं? पाठांतर इथं बसल्या बसल्या त्यांच्याकडनं म्हणून तेवढ्या गोष्टी जमल्या, तेवढ्या गोष्टी केल्या आहेत. बाकी 8 वर्षाचा असताना त्र्यंबकला होतो, त्या ठिकाणी संवेद आम्ही शिकवत होतो. श्रीधर कुटीमध्ये तुम्ही जे काही श्लोक संध्याकाळी म्हणता, त्याच्यामध्ये रामरक्षा म्हणता, इतकी सुंदर म्हणता. मला सगळ्यांपेक्षा तुमचीच रामरक्षा म्हणलेली आवडते. तुमचं सुंदर वागणं आहे, सगळ्यांची सेवा करता. तुम्हाला रामदास स्वामींनी शतायुष्य करो, आरोग्य चांगलं राहावं. आणखीन तुमच्या मनात काय व्हावं, काय करावं? तीच गोष्ट आहे. आई आहे तोपर्यंत आपल्याकडनं काही काम करावं ही इच्छा आहे. नंतर सतत समर्थ रामदासांच्या इथं या ठिकाणी सज्जनगडलाच यावं अशी माझी इच्छा आहे. कायमच्या आई आहे तोपर्यंत. अरे वा. आईचं नाव काय आहे? कुंदा कुलकर्णी. अरे वा. आई केव्हा येते इथं? आई आत्ता माझ्याकडनं 3 महिने आले, त्यावेळेस येऊन गेले. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही रामदासची सेवा करताय, शिष्य चांगले आहात, शतायुषी व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.